नमस्कार. इझी ब्रो यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी आलेलो आहे आपल्या शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी. कारण आज मी पाहतोय असंच मी शेतामध्ये येत होतो आणि बघितलं तर इथे एक ट्रॅक्टर होतं आणि ट्रॅक्टर असं अडकलेलं आहे की शेतकऱ्यांचं कष्ट किती आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. कारण राबतोय, ऊन नाही बघत, वारा नाही बघत, पाऊस नाही बघत, तरी पण शेतकरी सकाळ ते संध्याकाळ आणि रात्रभर त्यांनी पाणी पाजवून असं काही सर्वांचं कष्ट, शेतकऱ्यांचं कष्ट ते पुढे जात नाही. त्याच्याबद्दल आपण शेतकऱ्याबद्दल माहिती घेऊया. आणि आता बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर कसं अडकलेलं आहे इथं. तर 3 ट्रॅक्टर जोडले तरी पण ते ट्रॅक्टर वरती येत नाही आहे आता. आणि शेतकऱ्यांना एक एक असा एक प्रश्न पडलेला आहे की आता JCB आल्याशिवाय हा ट्रॅक्टर निघणार नाही, याचा एक संभावना इथं आपल्याला दिसून येतोय. पण आता JCBनं सांगितलेलं आहे JCB येईपर्यंत हे ट्रॅक्टर इथंच राहणार. आणि असं झालं तर शेतकऱ्यांचं किती कष्ट, किती शेतकऱ्यांचं नुकसान आहे यामध्ये आपल्या सर्वांना तुम्हाला कळून येईल. आता बघूया आपल्या शेतकरी बांधवांबरोबर बोलणं करून घेऊया, शेतकरी मालकाबरोबर. या तर बघूया आपण शेतकरी बोलूया त्यांच्यासोबत. तर बघू शकता आपण रोड पण नाही आहे शेतामध्ये. बघा ते किती पूर्णपणे अडकलेला आहे. कारण रोडच नसल्यामुळं आता शेतकरी पण काय करू शकत नाही याच्यासोबत. कारण खाली घट्ट नसल्यामुळं 3 ट्रॅक्टर लावलं तरी पण ते ओपन नाही होत, पुढे जात नाही आहे. आता आपले शेतकरी मालक इथेच बसलेले आहेत. मालकासोबत आपण थोडंफार माहिती करून घेऊया. आता असं झालं तर त्यांचं भविष्य काय आहे, शेतकऱ्यांचं भविष्य काय आहे, शेतकऱ्यांना नुकसान झालं तर ते कोण भरपाई करणार, त्याच्याबद्दल थोडंफार आपण माहिती करून घेऊया. नमस्कार मामा, कसं आहे, बरं आहे? काय बरं काय, आता बघायला लागला असलोय तो चॅनेल वाल्यांना रे बोलायची अवस्था आज परिस्थिती झाली. बरोबर. कारण काय हा लोकांचं काही नाही, आता शेतकऱ्यांचा किती ताप यायला लागलाय. आता रोज JCB लावा लागलं आणि ऊस तोडणाऱ्यांचं तरी जागेवर गाडी पाहिजे. 3 ट्रॅक्टर लावलं तरी ऊस निघत नाही. ऊसाची फॅक्टरीला गेल्यानंतर ऊस फॅक्टरीवाले किती कापतात आपल्याला हेही माहिती नाही. आणि इथं शेतात पिकवायचं आणि रात्रभर केव्हा लाईट येते केव्हा नाही येत, त्या अपरात्रीमध्ये याच्यामध्ये साप हे ते जनावर, याच्यात आपण आपल्या मुलाबाळांचं रक्षण करण्यासाठी आपण धडपडायचं. आणि उरलेले राजकारणी सगळे काय खोक्याने बोक्याने याच्यातच गुंतलेले आहेत. पण शेतकऱ्याकडे काय बघायला काही त्यांना सवड नाही. फक्त आपलं स्थान व्यवस्थित, आपलं आम्ही कायम राहावं हीच भावना. शेतकरी वर जाऊ नये, शेतकरी आतल्या आतच मरावं. आणि त्यांनी नको त्या योजना करून शेतकऱ्याला गप बसवण्याचा प्रयत्न करायला लागलेत. पण आजकाल लोक कामगारांची अवस्था अशी झाली, फुकट फक्त त्यांच्या खुर्चीसाठी फुकट द्यायचं. आता शेतकऱ्याची अवस्था काय व्हायला लागलाय, 14 महिने आपण राबायचं. उद्या जर करता मुलाने आम्हाला काहीतरी एक चड्डी आणा म्हटलं तरी चड्डी आणायला सुद्धा आपल्याकडे पैसे नसतात. आता तुम्ही सांगा, आता तुमचे किती एकर शेत आहे काय? आता इथं 1-2 एकरचं आहे. पण काय सगळं रोजच JCB 3 ट्रॅक्टर लावा लागलं. आता 2 एकर आहे तुमचा, किती खर्च झाला तुमच्या? आता खर्चाचा विचार केला तर आता प्रत्येक टनाला 500 रुपये खर्च यायला लागलाय. 500 ते 600 रुपये. मग 600 रुपये आपण या ऊस वाहतूक करायला खर्च, तिथं कापणाऱ्यांचा वेगळा, त्याच्यानंतर इथं 12 महिने 24 महिने काय असेल तो तेवढं आपण हे करणं, लागवड, त्याच्यानंतर पाईप म्हणजे पाणी हे ते सगळं विचार केलो. फक्त काय त्याला आपण दुसऱ्याच्या शेतात राबायला गेलो तर आपण सुखी राहतोय, पण आपल्या शेतात राहिलं तरी सुखी होत नाही, अशी अवस्था आम्ही झालोय. असं झालंय का? होय. आता तुम्ही 2 एकर आहे म्हणजे एकऱ्याला किती खर्च येईल एकऱ्याला? आता बघा, तुम्हाला नुसता केलेलं ऊसच घालवायला आम्हाला 18-20 हजार रुपये एकरी खर्च आला. प्रत्येक वेळी JCB 7 टनाला सुद्धा JCB लावा लागले. 3 ट्रॅक्टरवाल्यांना भाडं दिलं पाहिजे. JCB वाल्यांना लांबचे JCB आणवायचं म्हणजे त्यांना 2,000-3,000 काय म्हणेल ते. उरलेल्या परिस्थितीमध्ये आपण कसं जगायचं, मुलाबाळाचं रक्षण कसं करायचं? तुम्ही चॅनेलवाले विचारता आम्हाला, पण चॅनेलवाल्यांचं आणि शेतकऱ्यांचं काहीच मेळ बसत नाही. आणि हे बघणारे सुद्धा ते काय असतात, खुर्चीवर पाय टाकून बघत असतात. त्यांना काय वाटतं शेतकरी सुखात आहे की त्याची जमीन एवढी आहे, याची जमीन आहे. घर बांधायला लाखानं जागा घेऊन घर बांधता, पण त्या शेतकऱ्याला एक झोपडी बांधायचं आजकाल 15-20 हजार रुपये खर्च यायला लागला. कसं जीवन काढायचं?
त्यामुळं आपल्या शेतीमध्ये उत्पन्न काढून आपण काहीतरी चांगलं व्हावं हा उद्देश शेतकऱ्याचा असतोय. पण अशा आपत्तीमुळं कधी पाऊस आला, पाऊस जास्तीनं पीक जातोय, कधी आपला म्हणजे काय एकदा महापूर आला की महापुरामध्ये अडकतोय. म्हणजे कुठल्याही बाबतीत शेतकरी सुखी नाही. सुखी आहेत फक्त राजकारणी. कुणाला काही आजार नसलं तरी मला आजारी आहे म्हणायचं, सगळे आरामात दिवस काढायचं, सगळं मीच पाहिजे. शेतकऱ्यांची मुलं वर जाऊ नये, कुठल्या परीक्षा द्यायचं नाही, कुठं काही द्यायचं नाही. फक्त त्यांनी शेण आणि दूध आणि याच्यातच गुंतवायला पाहिजे त्याला. होय ना? बरोबर. काय तर मला सांगू शकाल का, आता आपण ऊस पाठवताय, आता ऊसाचा दर पब्लिक झालेला आहे? ऊसाचा दर अजून पब्लिक नाही, फक्त शेत रिकामं रान रिकामं करण्याच्या उद्देशाने आम्ही पाठवा लागलं. कोण काय रेट देतोय, काय देतोय, फक्त घालवण्यासाठी एवढे पैसे खर्च करायला लागले. कोणत्या विश्वासाने तुम्ही आता विश्वास म्हणजे काय, सगळे चेअरमन हे ते मॅनेजमेंट सगळं त्यांच्यावर विश्वास नाही. फक्त आपल्या जवळ फॅक्टरी आहे, फॅक्टरीना द्यायचं एवढंच. कोणते फॅक्टरी विकायला काढलेत, काही शेवट ठेवणार, काय पत्रा काढणार, हेही आपल्याला माहिती नाही. फक्त आपण आपली फॅक्टरी चांगली चालावी या उद्देशाने आम्ही ऊस तिकडे द्यायला लागलो. तुम्ही म्हटलं आता तुम्ही पाठवताय, तुम्हाला अजून दर पण माहिती नाही. नाही. पण जर करा तुम्हाला कमी दर भेटला तर तेव्हा तुमचं काय असेल? आता बघा, तुमचं मत काय असेल त्याच्यावर? कसायाच्या डोकं दिल्यासारखं काम आहे कसायाला. तो जसं कापतोय तसं कापलेलं गप बसायचं. आंदोलन केलं, आंदोलन करूपर्यंत म्हणजे काय, त्यांनी जागा होऊपर्यंत कितीतरी नाकी नऊ येतोय, तोपर्यंत ते आता ऊस सगळं पोटरी भरलेलं आहे, म्हणजे झेंडे निघाले, त्याचं रिकव्हरी कमी येणार, त्याच्यानंतर ऊस पोकळ होणार. मग काय करायचं? या अवस्थेमध्ये कुठेही काय जात नाही, घरातलं मड कुठतरी जाऊन पुरायचं या उद्देशाने आम्ही करायला लागलो. होय. आता आपण पाहू पण शकतोय की गव्हर्नमेंट कडून शेतकऱ्यांना भाव भरपूर काही कमी आहे. आता तुम्ही पाहू शकता की सोयाबीनला तरी 4200च्या वरती जायला. माझ्याकडे सोयाबीन आता एक 20-25 पोती आहे. दर 8 दिवसांना रेट विचारतोय, तो म्हणतोय की रेट 4200 आलाय, 4000, 100 आलाय, 4003 आलाय. पण काय करायचं, त्यालाही खर्च व्हायला नाही. शेतकऱ्यांना एवढा मोठा भाव मिळण्यासाठी आता ॲटलिस्ट शेतकऱ्यांना 10,000 टन असं क्विंटल असा सोयाबीन पाहिजे होता, तरी पण गव्हर्नमेंटनं पुढं काय त्यांचं हे होत नाही. त्याला जर तुम्ही बघितलं तर 2100, 2200 असं 15 किलोला भेटतं. आता आमच्या घरातल्या बायका जर तेल टाकायचं म्हणजे एकदा त्या बाटलीत तेल बघतात, एकदा त्या कढईत बघतात. म्हणजे अशी अवस्था शेतकरी झाले. आणि सोयाबीन मात्र 4000 माती मोलनं द्यायला लागलं. तेल मात्र आपण कसं घ्यायला लागलो हे तुम्हाला माहिती आहे. आणि शेवटी काय, सरकार आम्हाला 6000 देतंय, 5000 देतंय, काय म्हणतंय, पण त्याच्याने काही होत नाही. आम्हाला फुकट तुमचं काही नको, सरकाराचं काही नको. तुमचंच काय ते लखलाभ कोटीनं करा, मिळवा, काही मिळवा, पण एवढंच काय, आमच्या शेतीमालाला भाव द्या व्यवस्थित, आणि आमचं व्यवस्थित मालाचं व्यवस्थित त्याचं नियोजन करा. नियोजनासाठी करायला पाहिजे. लाईट तरी केव्हा येते केव्हा जाते, रात्री अपरात्री, काय करायचं सांगा? त्याच्याबद्दल आपण बोलायचं होतं. रात्री हे लाईट देणं योग्य आहे का शेतकऱ्यांना? अयोग्य आहे हो, पण ते सगळे सत्तेवर बसले, त्यांचा आदेश आम्ही पाळलंच पाहिजे. आपल्याला कधी पाहिजे लाईट? तुमच्या दिवसभरात असेल तर आपण आरामात सुखी घरी जाऊन झोपू शकतो, आरामात सगळ्या मुलाबाळामध्ये जेवून खाऊन राहू शकतो, जेवढ्या उत्पन्नामध्ये तेवढंच करू शकतो. पण अपरात्री आल्यानंतर साप वगैरे किंवा प्राणी बरेच काही त्रास आहे शेतकऱ्याला. आता आम्ही कपडे घालतोय म्हणजे काय, शेतीत राडीत राबणारी माणसं आहोत. आता बघा लागलाय तुम्ही. आणि काय, आता एवढं तुम्ही 7 टनासाठी ऊस चाललेला आहे, आता ह्याला तुम्ही 1000-1500 तुम्हाला आता जेसीपी वाला त्यांना केला, आता आम्हाला 3000 पाहिजे तिथून येणार म्हटल्यानंतर बघा काय करणार. आणि प्रत्येक ट्रॅक्टरला काय कमीत कमी जवळपास 1 टनाचा तरी त्यांना 1 टन कुठं 2500 तोच गेला, तो जेसीपी वालाच 1 टन घेऊन गेला. उरलेल्यांचं काय, आता पुढे लावलंय त्यांचं काय, त्यांचं पण आहे, भरपूर खर्च आहे. मग पण आता तोडणाऱ्यांचं त्यांना काहीतरी चहा पाण्याला वगैरे काही द्यावं लागतंय, लोक द्यायला लागलेत, कारण आपलं जाऊ दे म्हणून. मग दुसरा केला तर आपण करायलाच पाहिजे, अशी अवस्था झाली. असं झालं तर शेतकरी पैसे कुठून आणणार, कुठून? मग हे ह्याच्यावरती गव्हर्नमेंटनं कोणती योजना राबवली पाहिजे, नाहीतर कोणती पाऊल उचलली पाहिजे? गव्हर्नमेंट शेतकऱ्यासाठी नुसता जाहिरातबाजी करायला लागलाय, दुसरं काही नाही. मी हे केलो, ते केलो, हे करायचंय, ते करायचंय, तुमच्या मुलीला एवढं पैसे ठेवतो, हे करा, ते करा. तुम्ही दिवसा काय रात्री लाईटीची व्यवस्था नाही, आम्हाला लागवड स्वस्त करू दे. लागवड त्यावेळी काय रेट होता आणि आत्ताचा विचार तुम्हीच करा, चॅनेल वालेच करा.
लागवडीचा रेट काय होता, त्याच्यानंतर डिझेलचा काय रेट होता. आता त्यांनी डिझेल 1 रुपये वाढलं की डिझेल फार वाढलंय म्हणतात. काय होईल होय बरोबर. 100च्या वरती गेलेला आहे आता पेट्रोल डिझेल तुम्ही पाहिला आता सोयाबीन रेट 14च्या अगोदर किती आम्ही 9-9.5 रुपये घेतले, 9,000 तरी घेतलं. आणि तेव्हाचा आणि आताचा किती वर्षाचा फरक झाला. बरोबर. मग आणि परत आम्ही शेतकऱ्यासाठी करतोय. काय करताय, काहीच नाही होत. एक नटबोल्ट घ्यायचं झालं तर जीएसटी आहे. जीएसटी एक कुठतरी बाबा स्वखुशीनं आज ऊस पाठवलं, चला रे सगळे जेवायला जाऊया म्हटल्यानंतर त्याला जीएसटी आहे. कुठल्याला जीएसटी तय नाही. एकाच गोष्टीला राहिलंय जीएसटी लावायचं, तेही लावतीलच आजकाल उद्या. पण आता तुम्हाला असं वाटतंय का भरपूर खर्च होतोय, शेतकरी जेव्हा जगण्यासाठी फार कठीण असा. आता या ऊसाचं तुम्ही बसला इथं, ऊसाबद्दल बोलतोय. ऊस पिकवायला आणि घालवूपर्यंत जेवढा रोज किती खर्च येतोय, तो खर्च करत जाणे, सोसायटीच्या किंवा बँकेकडून रक्कम कर्ज घेणे, त्याचं उसाभर करणं, ते पिकवणं. पिकवल्यानंतर ते घालवायचं परिस्थिती कठीण आहे. घालवल्यानंतर जेव्हा बिल देतील ते घ्यायचं. जेव्हा बिल देतील ना, या खर्च केलेलाच आणि त्याचा मेळ काही बसत नाही. फक्त आपण समाधान काय, शेतात पिकवलेला ऊस घालवलो एवढं, त्याला शेतात असलेलं माल गेलं आणि दुसऱ्या पिकाला आणि कर्ज काढायची. कारण त्यांच्या वाट बघत असतो, बिल केव्हा देईल, बिल केव्हा देईल. काय करायचं बिल येऊपर्यंत आणि कुठेतरी कर्ज काढून मग इकडे त्याच्याशिवाय शेतकरी जगायला तयार नाही. मग म्हणतोय का आपण आत्महत्या करायला, तुम्हाला हे देतो ते देतो, करू नका. पण काय करणार काय तो, अशी अवस्था. आपण कोल्हापूर जिल्ह्यामधलं सदन शेतकरी म्हणून आपल्याकडे गणना होती, पण सदन शेतकऱ्याची अशी अवस्था आहे ना. बरोबर. आता आम्ही ऊस पाठवलेले, आता तुम्ही ऊस पाठवताय, आता तुम्ही मार्केटमध्ये साखर खरेदी करताना 43 रुपयाने भेटतोय. बरोबर. आता बघा, आमचा माल घेताना त्यांनी झिरोने घ्यायला, प्रोडक्शन माल मात्र त्याला जीएसटी हे ते लावून आपल्या परीनं आम्हाला, आणि परत प्रत्येक गोष्टीत जीएसटी, कुठल्यात नाही जीएसटी. कपडे घ्या जीएसटी, तांदूळ घ्या जीएसटी, जेवायला जावा जीएसटी, मुलांचे ड्रेस घ्या जीएसटी, मुलांचे स्टेशनरी घ्या जीएसटी, उरलेले मशिनरी आपण एक घेतलो त्याला जीएसटी, रोड टॅक्स भरतोय, पण तरी पण टोल. प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा काय असते, बाजूला काहीतरी गाडी घेतलंय बा, आपण काहीतरी कष्ट करून काहीतरी घ्यावं गाडी, पण त्या गाडीला किती आपण टॅक्स देतो विचार करा. ते तरी द्यावं लागतं. माणूस मरूपर्यंत टॅक्सातच मरणार आहे, तो स्वखुशीनं कधी मरू शकत नाही. बरोबर. पण तुम्हाला काय वाटतं की शेतकरी आहे तुम्ही, तुम्हाला काय वाटतं की गव्हर्नमेंट शेतकऱ्यासाठी कोणतं पाऊल उचललं? माझं तरी अगदी करेक्ट मत आहे की शेतकऱ्यासाठी काही व्हायला नाही. फक्त उगीच तुम्हाला हे लाख देतो, ते लाख देतो, हे देतो, ते देतो, कुठलं काय आहे. तो कर्ज काढायचं झालं तर एरझारे घाल्याशिवाय कर्ज मिळायला लागलाय काय सांगत नाही. मग आता सरकारनं पण आता घोषित केलेलं आहे की पीक कर्ज माफ होणार. होईल तेव्हा. पीक कर्ज माफ करण्यासाठी आम्हाला जीएसटी आणि जास्ती वाढवणारच ना. आता तुम्ही एक सांगतो, शेतकऱ्याला प्रत्येकाने आपल्या आपल्या भाऊबंधांनी भेटून हे म्हणजे भांडू नये याच्यासाठी सर्वे करून घेत असतोय आपली जमीन. माझं एक सरी गेलं, तुझं एक सरी आलं म्हणून त्यांनी भाऊबंदकीनं वाटव होतात, कारण जागेसाठी. ते सर्वे करून घ्यायचं झालं तर डबल सर्वेचं बिल केलंय त्यांनी, फी वाढवले. 1500चं 3,000, 500चं 1,000. म्हणजे काय, कुठं आहे, कुठं द्यायचं, कुठं सांगा की. तुम्ही भांडत राहा, आम्हाला पैसे देत राहा, कारण हे सगळं व्हायला पाहिजे ना. बरोबर. धन्यवाद काका, तुमचं माहिती दिल्याबद्दल. खरंच राग येतोय आम्हाला. बरोबर आहे. थँक्यू सो मच तुमचं माहिती दिल्याबद्दल. आता हा आहे शेतकऱ्यांचा प्रतिक्रिया. एवढं त्यांनी राबून रात्रभर दिनभर वारा नाही पाहत, पाऊस नाही पाहत, तरी पण एवढं राबून पण त्यांना तेवढा मोबदला भेटत नाही. याच्यावरती काहीतरी गव्हर्नमेंटनं पाऊल उचलला पाहिजे, एवढं आम्ही सांगतोय आपल्या चॅनलनुसार. थँक्यू सो मच, धन्यवाद तुमच्या सर्वांचा. थँक्यू काका. हे बघा, किती फुटाचं असेल काका? काय तुम्हीच अंदाज करा की चॅनेल वाले. हे बघा, एवढं ऊस पिकवलेले आहेत. 1, 2, 3, 21 सालीचा ऊस आहे. बघा, एवढं शेतकरी कष्ट राबून एवढं करून सुद्धा त्यांना मोबदला भेटत नाही. तरी पण गव्हर्नमेंटने थोडंफार त्यांच्यावरती लक्ष ठेवून
काहीतरी पाऊल उचलला पाहिजे चांगलं शेतकऱ्यांसाठी ऍटलिस्ट. कारण आपण पाहतोय की मोठे लोक मोठंच होऊन जातात आणि शेतकरी मात्र तिथेच आहेत. कारण तेवढं काही ग्रोथ दिसत नाही आपल्यासाठी. तरी पण तुम्ही पाहू शकता हा शेतकरी आहे, प्रगतशील शेतकरी. कारण स्वतः कर्ज काढून पण इकडं शेतीसाठी राबणारे असं व्यक्तिमत्व कुठे भेटणारच नाही. शेतकरी हा आपला एक राजा आहे. तर ह्यांना थोडंफार आता तुम्ही पाहू शकता, शेतकरी नसला तर जग नसणारच, हे मात्र खरं आहे. कारण शेतीसाठी फार महत्व आहे. तरी पण तुम्ही सर्व लोकांनी नाही, गव्हर्नमेंटने थोडा एक मोठा पाऊल उचलायची गरज आहे शेतकऱ्यांसाठी. धन्यवाद काका, थँक्यू. नमस्ते.